दुर्दम्य इच्छाशक्ती, दुर्दम्य आत्मविश्वास आणि दुर्दम्य मेहनत या सगळ्यांचा एकत्रित आविष्कार म्हणजे पुण्यातील दिव्यांशू गणात्रा. मुळात सॉफ्टवेअर प्रोफेशनल असलेला दिव्यांशू एक उत्तम सायकलपटू आहे. विशेष म्हणजे अंध असून देखील सायकल ट्रॅक गाजवण्याचा विडा त्यानं उचललाय. त्याच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून ॲडव्हेंचर्स बियॉन्ड बॅरियर्स फाउंडेशनच्या माध्यमातून त्यानं नुकतीच मनाली ते खारदुंग ही मोहीम पूर्ण केली आहे. साधारणपणे हा एक मौल्यवान अनुभव ठरलाय. तुमची मनाची तयारी असेल आणि तुम्ही विश्वास ठेवत असाल की हे पॉसिबल आहे तर ते पॉसिबल होतं. मग सगळं बाकी तुम्ही ट्रेनिंग करता, मग लोक न विचारता कसं करायचं, सायकल मिळवता, ऑल दॅट बिकम्स पॉसिबल ओनली इफ यू बिलीव्ह यू कॅन. टेंडेम सायकलिंगसाठी विशिष्ट प्रकारच्या सायकलिंगची आवश्यकता असते. खेळाडूंच्या गरजेनुसार सायकल्सची निर्मिती करावी लागते. या मोहिमेत स्टारकेन स्पोर्ट्सकडून दिव्यांशूला मोलाचं सहकार्य लाभलं. प्रत्येक प्रकारच्या लोकांनी सायकलिंग केली पाहिजे हा आमचा दृष्टिकोन आहे. आणि तुम्ही अपंग आहात किंवा तुमची कुठली डिसेबिलिटी आहे तर आम्ही तुमच्या डिसेबिलिटीला मध्यनजर ठेवून त्याप्रमाणे प्रोडक्ट बनवू आणि तुम्हाला देऊ, ज्याच्याने तुम्ही जो सायकलिंगचा जॉयची फिलिंग आहे ती तुम्हाला भेटली पाहिजे. पॅरालिम्पिकमध्ये टँडम सायकलिंग हा एक प्रकार असतो. जगातील अनेक देशांचे खेळाडू त्यात सहभागी होतात. भारतात मात्र त्या बाबतीत जागरूकता नाही. अशा वेळी पुढच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताचा संघ टँडम सायकलिंगमध्ये सहभागी होईल असा विश्वास दिव्यांशूनं व्यक्त केला. आमच्या फाउंडेशन थ्रू ॲडव्हेंचर्स बियॉन्ड बॅरियर्स आपण ब्लाइंड मुलांना लेजर सायकलिंग, लॉंग डिस्टन्स सायकलिंग आणि पॅरालिम्पिकसाठी ट्रेन करणार आहोत. तर आपली इंडियाची पॅरालिम्पिक टीम नाही आहे टँडम सायकलिंगमध्ये. सो वी विल बी द फर्स्ट पॅरालिम्पिक टीम टू रिप्रेझेंट इंडिया इन 2020. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी यथातथाच राहिली आहे. तुलनेनं पॅरालिम्पिकमध्ये मिळवलेल्या पदकांची संख्या तसंच महत्त्व अधिक आहे. या पार्श्वभूमीवर टँडम सायकलिंगमधली ही रुजुवात निश्चितपणे देशाच्या आशा पल्लवित करणारी आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.